हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे नवमीचा पहिला दिवस नवरात्राचा आणि माझ्याकडे घट मांडलेला आहे. अशी आमच्याकडे पूजा असते घटची. आणि त्यानंतर दुपारी मी गेली होती देवी आणायला. इकडे बघा, देवीचं स्वागत करण्यासाठी मस्त बाहेर सर्व महिलांनी मस्त बाहेर रोडवर रांगोळी काढलेली आहे. त्यानंतर आम्ही चौकात देवीला आणायला गेलो. चौकापर्यंत मस्त तिथून मग वाजवत गाजवत ढोल ताशाने आम्ही माताला घरी आणलं आहे. हे बघा, इथे सर्व महिला मस्त ढोल ताशाच्या आवाजावर मस्त नाचत आहे. सर्व महिलांनी मस्त गरबा खेळला, फुगडी खेळली. मस्त मातीचं मंडपमध्ये आगमन झालेलं आहे. ती शिका पण बघा खूप मस्त एन्जॉय करत आहे. सर्व लोक गरबा पण खेळत आहे. इथे सर्व महिला मंडळच्या ज्या महिला होत्या त्यांनी मस्त ऑनलाईन एकाच कलरच्या साड्या बुक केल्या होत्या. तर सर्वांनी ही पिंक कलरची साडी घातलेली होती आणि सर्व महिला खूप सुंदर दिसत होत्या. इथे सगळे जेंट्स मातेला आतमध्ये मंडपात मातेची स्थापना करत होते आणि देवांश इकडे वाघासोबत खेळत होता. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा. आणि इकडे मी दुसऱ्या दिवशी फराळचं करण्यासाठी मी केले होते उपवासाचे डोसे. हे आहे डोश्याचं पीठ आणि चिवडा पण मी केलेला आहे. हा डोश्याचं पीठ आणि शेंगदाण्याची चटणी असं हे दुसऱ्या दिवसचा मेनू आहे आमचा आज फराळाचा. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो गरबा करण्यासाठी महफिल इन हॉटेलमध्ये. इथे मस्त गरबाचं आयोजन केलेलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात इथे गरबा असतो, म्हणून मी आणि माझ्या सर्व मैत्रिणी आम्ही मस्त आमचा ग्रुप इथे गेला होता गरबा करण्यासाठी. हे बघा, खूप मस्त असे जोरात गाणे वाजवत होते आणि आम्ही सर्वांनी खूप मस्त गरबा खेळला आहे. मला तर फार काही गरबा येत नाही खेळता, पण तरी थोडाफार जेवढा जमतो तेवढा गरबा आणि डान्स मी केलेला आहे. आणि सगळ्या महिला खूप सुंदर सुंदर तयारी करून आलेल्या होत्या. खूप मस्त मस्त प्रोग्राम होते तिथे. गरब्याचे वेगवेगळे स्टाईलमध्ये गरबा होता तिथे. हे बघा कशा मस्त महिला खेळत आहे. आणि इकडे देवांशची मस्ती सुरू होती. देवांश पण गेला होता माझ्यासोबत. हे आहे माझ्या मैत्रिणी. इकडे ह्या साईडनं आहे माझा ग्रुप पूर्ण आमच्या मैत्रिणीचा. थोडं हे बघा, इकडे हे आहे मी. थोडं येतं मला. आणि इकडे माताची स्थापना केलेली होती. मस्त आम्ही खूप मस्त रात्री इथं 12 वाजेपर्यंत इथंच थांबलो, पूर्ण शेवटचं होईपर्यंत. आणि पूर्ण इथे गरबा केला आम्ही रात्री 12पर्यंत. गरबा, डान्स, खूप मस्त धम्माल मस्ती मज्जा एन्जॉय केला. खूप दिवसानंतर असं मैत्रिणींसोबत एन्जॉय करायला मिळालं. रोज तर आपलं घरचं तेच ते असतं, पण कधीतरी असा चेंज मिळाला तर खूप मज्जा वाटते. हे आहे माझ्या मैत्रिणी. आणि इथे खूप मोठे मोठे सिंगर पण आलेले होते. आणि आपली सुप्रसिद्ध यूट्यूबर प्रज्ञा राऊत, आपली यूट्यूबर, त्या पण इथे आलेल्या होत्या. त्यांच्यासोबत पण मी खूप मस्त गरबा खेळला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. त्या ताई पण खूप मस्त प्रेमळ आहेत. त्यांनी एका शब्दातच आमच्यासोबत गरबा करण्यासाठी त्या आल्या आणि खूप मस्त आम्हाला फोटो पण काढले, आमच्यासोबत गरबा पण खेळला. त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे. इथे बघा किती मस्त आम्ही असा गोल राऊंड केला होता. त्यानंतर प्रत्येक जो ग्रुप होता त्यांनी आपापला सर्कल करून सगळेजण इथे आपल्या मर्जीप्रमाणे असं सर्कल केला आणि मस्त इथे गरबा खेळत होते. खूप मस्त आमचा टाईम स्पेंड झाला इथे. देवांश मस्त इकडे मस्ती करत होता. देवांशसोबत खेळायला खूप लहान लहान पण मुलं होते इथे. आणि मस्त खाऊचं पण स्टॉल होतं, पण मी गरब्यातच इतकी बिझी होती तर मला जास्त काही शूट करता आलं नाही इथे. इथे लहान लहान मुलांनी असं हे काही शूट केलेलं आहे, ते पण त्यांनी काही व्यवस्थित क्लिप्स काढल्या नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता आम्ही निघालो आहे देवीचं दर्शन करण्यासाठी. ही आहे आपलं कॉटन मार्केट रोड. इथे बघा, एवढ्या सकाळी पण लोक पायी चालत, खूप लांब लांबून पायी चालत अंबादेवीच्या दर्शना करण्यासाठी आलेले आहे. आतमध्ये शूटिंगची परवानगी नाही आहे, म्हणून मी तुम्हाला बाहेरचंच थोडंसं दाखवत आहे. हे बघा, इथे आता आम्ही सकाळी 4ला इथे पोचलेलो आहे. 4:30ला इथे बघा, 4:30ला एवढी गर्दी होती इथे. खूप मस्त आम्ही इथे मस्त दर्शन झाले, रांगेत लागलो आम्ही. आणि हे बघा, तुम्ही पण कळशीचे दर्शन करा. हे बघा किती जास्त प्रमाणात गर्दी होती इथे.
सकाळी 4 वाजता असं वाटत होतं की किती वेळ झाला असेल, म्हणून एवढे सारे लोक तिथं दर्शन करण्यासाठी आले होते. त्यानंतर आम्ही गौशालामध्ये पण घेतलं आणि गौमातेचा पण आशीर्वाद घेतला. तिथे पण श्रीकृष्णाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तिथे आम्ही फोटो काढले आणि बाहेर येताना हे सगळे स्टॉल लागलेले होते आणि देवांसाठी आम्ही बलून्स वगैरे घेतले आणि देवांच्या बाप्पांनी मला येताना मस्त छानपैकी अशी वेणी घेऊन दिलेली आहे आणि ती मला तिथंच बांधून दिली. ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे माझी वेणी. अशी मला वेणी त्यांनी घेऊन दिलेली आहे. प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.